नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगवर आपले स्वागत आहे. तर बघा, शेतामध्ये आज परा भरण्यासाठी आम्ही आलो आहोत. तर आमचे साहेब बघा धान घेऊन, ते पोतुलीतले धान घेऊन परा भरत आहेत. आणि मी तिकडे पऱ्यासाठी पूर्ण म्हणजे पार बनवलीच आहे अगोदर, पण ती माती आम्हाला सवारायची आहे. तर ते मी माती सवारत आहेत ना. आणि बघा, माझे मिस्टर परा वगैरे भरत आहेत इथे हळूहळू. आणि हवा धून एवढी सुटली आहे का खूपच, कारण की मी जेव्हा व्हिडिओ करता आणि आवाज रेकॉर्ड केला तेव्हा आवाज खूप खरखरत होता, म्हणून मी आता नवीन वॉइस देत आहे आपल्या दुसरं एडिट करून. तर बघू शकता तुम्ही, आज शेतामध्ये खूप छान प्रकारे आमचे साहेब परा वगैरे भरत आहेत. मग पूर्ण वगैरे पार वगैरे केली आहे. हवाधुनीचा टाईम आहे आणि गरजम पण चालू होता थोडा थोडा, तरी पण आम्ही पटकन जाऊ म्हणलं आमच्या शेतामध्ये आणि परा बनवून भरायच्या. कारण पाणी आल्याने आणखी जागा वगैरे बरोबर जमत नाही. बरोबर म्हणजे ते परा भरण्यासाठी ती जागा बरोबर आली पाहिजे, अशी ते कामाची प्रोसिजर असते. तर त्यासाठी ते चांगल्या प्रकारे जागा वगैरे आली होती, म्हणून आम्हाला लवकरात लवकर परा भरायचा होता. तर बघू शकता आमचे साहेब कशा प्रकारे ते परा भरत आहेत धानाचा. थोडं थोडं मुठीनं धान टाकत आहेत आणि चांगलं दाट प्रकारे पूर्ण बांधीत भरायचा नाही आहे, पण थोडा बहुतच म्हणजे जास्त नाही आहे, पण कमी आहे. पण चांगल्या प्रकारे धान भरत आहेत. तर बघू शकता तुम्ही, आता इथे ना पूर्ण आमचा परा वगैरे भरून झाला होता आणि त्याच्यावर ते मातीचा लेयर आहे तो पण झाकून झाला होता. म्हणजे धान दिसले नाही पाहिजे म्हणून पूर्ण मातीचा लेयर त्याच्यावर झाकलेला होता. तर आता आमच्या साहेबांनी पूर्ण परा भरलेला होता आणि वाचलेले धान जे आहे ते आम्हाला म्हणजे जास्त नव्हते पण कमी होते. ते वाचले धान आम्हाला घरी न्यायचे होते. तर इकडे बघा, पूर्ण ही जेवढी मोठी आमच्या इकडे परठण म्हणतात परा भरण्यासाठी, ते एवढी मोठी परठण आहे. तर बघा, हे वाचले धान आता आम्हाला घरी न्यायचे आहेत. तर बघू शकता बांधत आहेत गाडीला. आणि इकडे आमचे मामाजी इकडे मस्त आंबे तोडत आहेत तिकडे. आणि मी आता आम्ही आपल्या घरी जातच होता शेतावरून. तर आमचे साहेब म्हणतात का मोटर चालू आहे का म्हणून बघून घेते थोडा वेळ. तर मोटर लाईट आहे म्हणून त्यांना वाटली, तर त्यांनी आता आमच्या शेतामध्ये म्हणजे जो आम्ही परा भरला होता त्या पऱ्याला मस्त पाणी चालू केला. तर मग थोडा वेळ थांबून म्हणलं, कारण मामाजी पण न्यायचे होते. तर आता आमच्या साहेबांनी इथे मोटर चालू करायला गेले आहेत ते. आणि इथे बघा, मोटर पण चालू केला, पाणी पण सोडलं आता पर्यायला. तर बघा, आता तिथे थोडा वेळ थांबलो आम्ही. तर आता पाणी झाल्यानंतर आम्ही आपल्या घराकडे वळणार आहोत. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग इथेच सांगा. आमच्या शेतीबद्दलचं अशी आहे शेती. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू